तर कल महाराष्ट्रामध्ये आज आपण आढावा घेणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा। यंदा हा मतदारसंघ राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगली आहे। परिणामी अर्ज दाखल करण्याच्या अवघे 2 दिवस आधीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कल महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या तिरंगी लढतीचा सविस्तर आढावा घेऊयात। नाशिकचा खासदार कोण होणार? हेमंत गोडसे विजयाची हॅट्रिक करणार? शांतिगिरी महाराज कोणाचं गणित बिघडवणार? नाशिक राज्यातल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ। मागील 2 निवडणुकीत शिवसेनेचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राहिले। 2014 मध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि 2019 मध्ये छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा मोठ्या फरकानं पराभव करत शिवसेनेचे हेमंत गोडसे जायंट किलर ठरले। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे। शिवाय शिंदेंच्या शिवसेनेसोबत आता भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी देखील असली तरी मित्र पक्षातील नाराजी नाट्यामुळे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत झगडावं लागलं। त्यात छगन भुजबळांना दिल्लीतून उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा होती। मात्र लवकर उमेदवारी जाहीर न झाल्यानं नाराज भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली। दुसरीकडे भाजपनेही उमेदवारीसाठी जोर लावला होता। या सर्व नाट्यात शेवटच्या क्षणी गोडसेंना तिकीट मिळालं। मात्र उशिरा तिकीट मिळालं तरी विजयाचा विश्वास गोडसेंना आहे। म्हणजे रिक्षावाल्यापासून तर टॉपचा इंडस्ट्रीवाला आणि सगळ्या सेक्टर म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये मग तुम्ही विमानसेवेचा विषय असेल, रेल्वेचे विषय असेल, राष्ट्रीय महामार्गाचे असतील, नदीजोड प्रकल्पाचे असतील, त्यानंतर शिक्षणाच्या संदर्भातल्या असतील किंवा इतर सगळ्याच सेक्टरमध्ये आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे। लोकसंपर्क अतिशय दांडगा आहे आणि म्हणून आपल्याला देखील विश्वास होता का त्याची पावती म्हणून निश्चित आपल्याला पक्षाची जबाबदारी दिली। महाविकास आघाडीकडून गोडसे यांच्या तब्बल 1 महिना अगोदर राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली। मवियामधील सर्व मित्रपक्षांनी वाजे यांच्या मागे ताकद उभी केली आहे। त्यामुळे प्रचारात घेतलेली आघाडी आणि शांत संयमी स्वभाव, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या राजाभाऊ यांनी महायुतीचं टेन्शन वाढवलंय। वैयक्तिक कामासाठी तुम्ही कार्यालयात येऊ शकता, परंतु सार्वजनिक काम असेल तर जिथं काम असेल तिथं मी जात असतो आणि म्हणून माझ्या निष्ठेवर जसा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही तसंच माझ्या कार्यावर आणि कर्तृत्वावर सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही। आध्यात्मिक गुरु शांतिगिरी महाराजांनीही निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकल्यानं नाशिकची निवडणूक तिरंगी बनली आहे। त्यांच्या मागे जय बाबाजी भक्त परिवार असल्यानं हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या नेत्यांकडून शांतिगिरी महाराजांची शेवटपर्यंत मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो अयशस्वी ठरला। जेव्हा राजसत्ता आपलं कर्तव्य विसरते तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं, असं महाराजांचं म्हणणं आहे। ड्रग्जमुक्त नाशिक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। काही म्हणू शकतो की ज्याचा जो कसा आहे पाहण्या दृष्टिकोनी, मात्र आमचा दृष्टिकोन आता फिट झालेले आम्ही लढणार आणि जिंकणार। बाबांना स्वतः असे प्रकार घडताय ड्रग सारखे त्वरित कसे बंद होतील आणि आमचे जवान तरुण याचं महत्त्व सांगून त्याचा म्हणजे आपल्या जीवनाचं महत्त्व सांगून आणि या व्यसनाचं नुकसान कसं होतं हे सांगून त्यांना आम्ही प्रवृत्त करणार आहोत आणि ड्रग मुक्त कसे नाशिक असा प्रयत्न या ठिकाणी लवकर आपल्याला। 2019 मधील मतांची आकडेवारी पाहूया। शिवसेनेचे हेमंत गोडसे 4,94,735 मतं, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ 3,07,399 मतं। 2014 मधील मतांची आकडेवारी पाहूया। शिवसेनेचे हेमंत गोडसे 5,63,599 मतं, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ 2,71,395 मतं। मागील निवडणुकांची मतांची आकडेवारी पाहिली तर हेमंत गोडसे यांचं मताधिक्य वाढलेलं दिसतंय। मात्र यंदा राजकीय परिस्थिती बदलली आहे। यावेळी इतकी सोपी परिस्थिती शिवसेनेसाठी नक्कीच नाही, कारण शिवसेनेचे 2 गट झाले आणि त्याच्यानंतर आता राजाभाऊ वाजे हे अतिशय तुल्यबळ असे उमेदवार हे महाविकास आघाडीने दिलेले आहेत। महाविकास आघाडीने शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते आहेत, या सगळ्यांची ताकद राजाभाऊ वाजेंच्या मागे आहे आणि गोडसेंच्या मागे मुख्यमंत्री स्वतः नाशिकमध्ये येऊन त्यांनी तळ ठोकला होता। नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा भरणार आहे, त्यामुळे नाशिकमध्ये कुठल्या पक्षाचा खासदार आहे याला महत्त्व असणार आहे। मंत्र तंत्र कृषीनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची जनता
कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अभिजित सोनवणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.